नमस्कार, मी दीपक पळसुले. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वर्षानुवर्ष ऊस पिकाला रासायनिक खत दिल्यानं जमिनी नापीक होतात. ऊसाच्या उत्पादनात मोठी घट होते. कोल्हापुरातल्या आळवे गावातील शेतकऱ्यांनी हे चित्र बदलायचं ठरवलं. त्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरली. येत्या 3 वर्षात अख्खं गाव सेंद्रिय शेतीखाली येणार आहे. एक पाऊल सेंद्रिय शेतीकडे हे ब्रीज स्वीकारून हे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करतायत. सुरुवातीला सेंद्रिय शेतीची शाळा होते. जमिनीच्या आरोग्य पत्रिकेवरून जमिनीची खतांची गरज शेतकऱ्यांना समजावून सांगितली जाते. नंतर दशपर्णी अर्क, जीवामृत बनवण्याची पद्धती शिकवली जाते. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील आळवे गावात सेंद्रिय शेतीचे हे वर्ग सुरू आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये दशपर्णी अर्क, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खताचं युनिट, त्याचबरोबर नाडेप कंपोस्ट युनिट, अशा पद्धतीचं युनिट देऊन याला समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण या योजनेची सांगड घालून या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक युनिटला 10 ते 10.5 हजारापर्यंत अनुदान देण्याचं धोरण या ठिकाणी पन्हाळा तालुक्याच्या वतीने आम्ही निश्चित केलेलं आहे. आळवे गावात 300 एकरावर शेती आहे. त्यातील 250 एकर बागायती आहे. इथं प्रामुख्यानं ऊसाचं पीक घेतलं जातं. मात्र वर्षानुवर्ष रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे ऊसाचं उत्पादन घटत होतं. हे उत्पादन वाढवण्यासाठी गावातील 68 शेतकरी एकत्र आले. सह्याद्री शेतकरी गट स्थापन केला आणि सेंद्रिय शेतीकडे वाटचाल सुरू झाली. आमची शेती आम्ही शेणखत या पालापाचोळा असं घालून पूर्ण शेतीत आमच्या 1-1.5 टन असं उत्पादन मिळतं गुंठ्याला. रासायनिक खतं घातल्यामुळं आमच्या शेतीचा आता कस कमी झाला आहे. त्यामुळं आता पिकं पण कमी यायला लागले आणि टनेचा ॲव्हरेज पण कमी गावायला लागले. सेंद्रिय शेती तयार करायला चालू केलं आहे आणि आम्ही आता सेंद्रिय शेती आमचे गावचे 68 लोक आम्ही 50 एकरची शेती तयार करायला लागलोय. सेंद्रिय शेती अभियानाअंतर्गत गावातील 50 एकर ऊस शेती सेंद्रिय पद्धतीनं होणार आहे. 3 वर्ष हे अभियान चालेल. यासाठी 14,50,000ची तरतूद करण्यात आली आहे. यानंतर गावातील 300 एकरावर सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला जाणार आहे. याशिवाय प्रत्येक शेतकऱ्याला गांडूळ खत प्रकल्प, कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प उभे करून दिले जातील. याला शासकीय अनुदान असेल. सेंद्रिय खत वापरून ती शेती आम्ही आता त्या लागवडीखाली आणून तिचं उत्पादन वाढवायचं किंवा जमिनीचा पोत सुधारण्यामध्ये आम्ही त्या मंडळात सभासद झालो आहे आणि त्यामुळं आमच्या शेतीचं उत्पादन वाढणार आहे. असं आम्ही आता जवळजवळ 3 वर्ष आम्ही ती ही जे सेंद्रिय खताची आम्ही अंमलबजावणी करणार आहे. भविष्यात इथल्या ऊसापासून सेंद्रिय गुळ निर्मिती, काकवी, गुळ पावडर असे प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा विचार शेतकऱ्यांचा आहे. यासाठी वेळोवेळी तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. आळवे गाव सध्या सेंद्रिय होण्याकडे वाटचाल करतंय. ही वाटचाल अशीच सुरू राहिली तर आळवे गावाला सेंद्रिय शेतीचं गाव अशी ओळख मिळेल. चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, कोल्हापूर.